हो दादा, हो दादा, हो शेतकरी. ते इथं राहुल उगलेचं घर कोणतं आहे? ए दादा, आज तुला पाहुणे बघायला येणार होते ना, ते चिकन. अहो पाहुणे, मीच येतो, या ना. हे परा, आपली पोरगी का ह्या शेतकऱ्याला द्यायची का? याच्याकडे गाडी बंगला सरकारी नोकरी असली तर त्यालाच देणार माझी पोरगी. अहो आजी, तुमची पोरगी द्या, नाही तर नका देऊ, पण चहा तर पिऊन जा. ए आई दादा, मला हे लग्न नाही करायचं, चला लवकर. माझी पोरगी का अशा शेतकऱ्याला देणार आहे का? चल रे पोरा. हा चल चल रे दीदी. आई, आपल्या ताईला श्रीमंताच्या घरात दिलं तर तिचं किती चांगलं झालं आहे ना. हो रे पोरा. येत चल. तुझ्या आई वडिला जेव्हा पैसे घेऊन ना तेव्हाच घरामध्ये यायचं. संध्याकाळपर्यंत जर पैसे जर नाही आले तर डायरेक्ट तुला जीवच मारून टाकील. दीदी, काय झालं तुला? उठ ताई. पोरा, पोरा पाय पडते, आपल्या पोरीला हारू नको. मला वाटलं श्रीमंताच्या घरात पोरगी दिली ना तर ती सुखाणार आहे, असं वाटलं मला. माझा विचार सरा चुकीचा निघला. चुकलं आमचं. आमची पोरगी आम्ही येतो. समजली का? हो आजी, ते भिकाऱ्याचं रान आहे ना, ते आम्ही पोटच्या पोरावानी जपलंय. आहो, आम्ही शेतकरी आहोत. सहज आम्ही 1 लाखाचं पीक काढतो. मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलीला तर हाताच्या पोटासारखं जपलंय. एक गोष्ट लक्षात असू द्या, गजम्या तुमच्या मुलीला सोन्याचा घास नसता खाऊ घातला, पण या रानामध्ये कष्ट करून नक्कीच तिला सुखी ठेवला असतं.